हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा म्हणजे रविवारचा दिवस शुभ जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ रविवारचा येतोय। तर रविवारी आम्ही गहू भिजत टाकलेले होते, 3 दिवस ते गहू भिजवले आणि रविवारी दळायला आले। आणि ही अशी नवीन मशीन ती दारातच येते। त्याच्यानंतर गहू पिळून घेतले कारण की कुरड्यांची तयारी चालू होती। तर बघू शकता इकडं जवळजवळ 4 पायल्या गहू हे केले, पिळून घेतले। त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता। दुसऱ्या दिवशी सकाळीच पहाटे 5ला उठून इकडे चीक हटायची तयारी चालू होते, म्हणजे आमच्याकडे याला हटायचं म्हणतात। तर बघू शकता रविवारी सुट्टी होती सगळ्या पोरींना, त्याच्यामुळे म्हटलं चला रविवारीच आम्ही असा घाट घातलेला होता कुरड्यांचा। तर 2 सोरे लावले होते कारण की पोरं सगळे घरी असले ना तर पटकन काम होऊन जातात। तर हे गव्हाचं काड असतं, याच्यावर कुरडई खूप लवकर वाळते आणि मस्त अशी तिला हवा पण लागते खालून वरून। तर बघू शकता इकडे छान प्रकारे अशा कुरड्या झालेल्या आहे। तर अशा प्रकारे 2 सोरे लावलेले, आमच्याकडे अशा प्रकारचे सोरे असतात बघू शकता। आणि त्याच्यामुळे ना इतक्या झटपट कुरड्या होऊन जातात। 4 पायलीच्या कुरड्या 2 घाट केले आणि मस्त फटाफट करून घेतले। तर बघू शकता इकडे मोठ्या मोठ्या बाजा आणि मस्त असं ऊन पण पडलेलं होतं। त्याच्यानंतर 12 वाजता आमच्याकडे एक पालखी आली, त्याचं पण आम्ही पूजन केलं बघू शकता। आणि हा आहे सोमवारचा दिवस। त्या 12 वाजता पालखी आली, पूजा केली आणि त्याच्यानंतर जवळपास 3 वाजता पाऊस आलेला आहे। तर बऱ्याच ठिकाणचे कांदे काढायचं काम चालू आहे, गहू काढायचं काम चालू आहे। तर तुम्हाला मी दाखवते पाऊस कसा चालू आहे इकडे मागच्या कॅमेऱ्याने। तर काय करावं ह्या पावसाला बघू शकता। जवळजवळ 3-3:30ला इतकं वारं चालू झालं आणि 4-4:30ला पाऊस खूप सुरू झाला। बघू शकता आमच्या समोरचा गहू कसा झोपून गेलेला आहे। किती शेतीच्या पिकाचं नुकसान करतोय हा। कांदे काढायला आलेले, एक तर त्या कांदड्यांना भाव नाही, सरकारला पण थोडी पण क्यू येत नाही शेतकऱ्यांची। तर बघू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारं वारं